बाहेर पाऊस पडतोय, वाफाळलेली मस्त फिल्टर कॉफीचा मूड झालाय। त्यासोबत आता खायला खुसखुशीत भाजणीची टिक्की असली तर किती मजा येईल। चला मग आज बनवूया। मधुगंधास रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आता ही टिक्की आमच्या घरात सगळ्यांना आवडते, म्हणून मी 4 कप भाजणीचं पीठ घेतलंय। यावर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून टाकलेत। 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून टाकते। 6 ते 7 हिरव्या मिरच्या चॉप करून, मूठभर कोथिंबीर चॉप करून, भरपूर कोथिंबीर टाकायची मस्तपैकी। चवीप्रमाणे मीठ टाकूया। यावर आता टाकूया आपण 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून पांढरे तीळ आणि ह्याच्या मधोमध आता आपण एक गोल करूया आणि ह्याच्यात 4 टेबलस्पून कडकडीत तेल टाकूया। याने मस्त छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल आपली टिक्की। सोबत बटाटाही आपण टाकलेला आहे, तोही या टिक्कीला कुरकुरीत मस्तपैकी बनवणार आहे। आता हे सगळं व्यवस्थित पहिले हाताने मिक्स करून घेऊया। सगळं हाताने छान व्यवस्थित मिक्स केलं आणि एकत्र आलं की ह्याच्यात थोडं थोडं पाणी आपण टाकून ह्याला मळून घेऊया। आता मळताना लक्षात ठेवायचं आपल्याला घट्ट असं पीठ मळायचंय, मऊ नकोय, घट्ट पीठ मळायचंय आपल्याला। तुम्ही बघू शकता छान घट्ट पीठ मळून झालंय। ह्याला आपण आता एक 5 मिनिटं रेस्ट देऊया। झाकून बाजूला ठेवून देऊया आणि 5 मिनिटानंतर छोटे छोटे गोळे घेऊन अशा प्रकारे त्याची टिक्की बनवूया। हाताला आपण तेल लावून घेतलेलं आहे। छोटे छोटे गोळे घेऊन हातावरतीच आपण ह्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या थापून घेऊया। तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाहिजे तर छोट्या छोट्या टिक्क्या तुम्ही लाटूनही घेऊ शकता, पण हातावरती थापून पटकन होतात म्हणून मी या प्रकारे करते। साधारण एवढ्या जाडीच्या आपल्याला ह्या टिक्क्या हव्यात, म्हणजे एकदम मध्यम, जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको, मध्यम अशा आपल्याला ठेवायच्या। आणि हाताला तेल नक्की लावून घ्या, हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला टिक्क्या थापता येतात हातावरती। बटर पेपर असेल तर त्यावरतीही तुम्ही पोळपाटावरती ठेवून ह्या टिक्क्या थापून घेऊ शकता। आणि हो व्ह्यूअर्स, तुम्हाला आमचा पावसाळा विशेष भाग कसे वाटतात मला नक्की सांगा। आत्तापर्यंतची आपली 4थी रेसिपी आहे आणि सगळ्या रेसिपीज तुम्ही नक्कीच बघितल्या असतील। मूग डाळचे भजे, मिरची वडा, कॉर्नचे क्रिस्पी भजे आणि आजची ही थालीपीठाची टिक्की, सगळ्या रेसिपीज ट्राय करा नक्की। तर आपल्या भरपूर टिक्क्या बनवून झालेल्या आहेत। मस्त कडकडीत तेल गरम करायचं कढईमध्ये आणि त्याच्यात आपण ह्या टिक्क्या सोडून देऊया। आलटी पलटी करत राहायचे, म्हणजे दोन्ही बाजूनी छान ह्या फ्राय होतील। भाजणीच्या पिठाच्या असल्यामुळे हे जास्त अजिबात तेल शोषत नाही, एकदम कमी तेलकट असतात हे आणि पौष्टिकही भरपूर असतात, कारण की सगळे मल्टीग्रेन्स असतात आपल्या भाजणीच्या पिठात। त्यामुळे हा खमंग खुसखुशीत मस्त पदार्थ आहे। कॉफीसोबत एन्जॉय करायला या पावसाळ्यात नक्की ट्राय करा ही रेसिपी। तुम्ही बघू शकता, बघा किती छान मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती आपलं फ्राय करून झालंय आणि खूपच चविष्ट आणि छान लागतात ह्या टिक्क्या। भाजणीचे पीठ वापरल्यामुळे ही टिक्की अतिशय छान आणि पौष्टिक आहे। भरपूर मल्टीग्रेन्स आहेत ह्याच्यात, त्याच्यामुळे छान आहे आणि तेलही जास्त शोषत नाही, म्हणजे तेलकट आपण तळलेला पदार्थ खातोय पण ह्याच्यात जास्त तेल राहत नाही आणि चवीला तर अतिशय भन्नाट आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्रेक्षकांनो, मला नक्की कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, मधुगंधास रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॅमिली आणि फ्रेंड्सला पण सांगा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। एन्जॉय करत राहा पावसाळा। ईट हेल्दी,
स्टे ब्लेस्ड. थँक्यू.